नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। 4 अंकांची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल। आता 4 अंकी लहानात लहान संख्या म्हणजेच 1000। आता पर्याय जर आपण पाहिले तर यामध्ये 8 आहे जी मूळ संख्या नाही म्हणून हा पर्याय कट होतो। यामध्ये आहे 4 हे पण मूळ संख्या नाही, 10 पण मूळ संख्या नाही, म्हणजे 3 पर्याय ते कटले। मग राहिला कोणता? सी। आता आपण सी मध्ये बघूया, 5 गुणिला 5 गुणिला 5, तसं या प्रश्नाचं उत्तर आहे सी। गुणिला 2 2 गुणिला 2। आता 5 गुणिला 5 होतात 25 आणि 25 गुणिला 5 होतात 125। ठीक आहे, मग 125 गुणिला हे जर 2 घेतले तर हे होतात 250 आणि 250 गुणिला हे 2, ठीक आहे, म्हणजे 500 आणि 500 गुणिला 2 1000। त्यामुळे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी बरोबर उत्तर आहे। बघूया पुढील प्रश्न। एक रेलगाडी एका स्थानकावरून ताशी 72 किलोमीटर वेगाने, म्हणजे एका तासाला 72 किलोमीटर, ठीक आहे, एका तासाला किती अंतर? तर 72 किलोमीटर, आणि दुपारी 2:15 वाजता सुटते। 90 किलोमीटर लांब असलेल्या स्थानकावरती किती वाजता पोहोचेल? ठीक आहे, एकूण अंतर किती जायचे? 90। एका तासामध्ये गाडी जाते 72 किलोमीटर। मग आता गाडी निघते कधी? 2:15 ला गाडी निघते। मग 1 तास म्हणजे 2:15 ते 3:15, मग या दरम्यान गाडीचा जो रन आहे तो किती किलोमीटर होईल? 72। आता राहिले किती? 72 18 90, ठीक आहे, राहिले 18। मग 18 ची जर 4 पट केली तर 72 होतात, ठीक आहे। 18 ची 4 पट 72 आणि 15 ची 4 पट 60। मग याचा अर्थ काय? तरी 18 किलोमीटर म्हणजे 1 पाव होईल, ठीक आहे, आणि जे 15 मिनिटांमध्ये 18 किलोमीटर असं होईल। 15 मिनिटांमध्ये 18 किलोमीटर, कारण 18 गुणिला 4 72, याचा अर्थ 15 मिनिटांमध्ये किती किलोमीटर जाईल? ती 18 किलोमीटर। 15 मिनिटांमध्ये 18 किलोमीटर, तर 60 मिनिटांमध्ये म्हणजेच काय? तर याची 4 पट आहे ही। 15 चूक 60 आणि 18 चूक 72, ठीक आहे, म्हणजे 15 मिनिटाला 18 किलोमीटर, एका तासाला 72 किलोमीटर। आता 1 तास झाला, एका तासामध्ये 72 किलोमीटर, उरले किती? 18। म्हणजे मग उरलेलं जे 18 किलोमीटर आहे त्यासाठी किती वेळ लागेल? तर 15 मिनिट। म्हणजेच आता या 3:15 मध्ये आणखी 15 मिळवा, म्हणजे 3:30 होईल। याचा अर्थ पर्याय क्रमांक बी 3:30 PM ला। बघूया पुढील प्रश्न। आता या ठिकाणी आपण जर हे सोडवलं, 17 गुणिला 2 34 आणि त्यामध्ये 1 मिळवा तर हे 35 होईल। 35/17, ठीक आहे, भागाकारामध्ये 7/10 आणि याला सोडवलं 33 33 33 आणि 1 होता 34/33, ठीक आहे। आता हे अपूर्णांकाचा भागाकार आहे, तर याला आपण 7/10 ला गुणाकारामध्ये 10/7 असं लिहिता येईल। तर हे होईल मग 35/17 गुणाकारामध्ये 10/7 गुणिला 34/33। मग आता या 7ने या 35 ला भाग जातो, 7×5 35, भाग बसतो 35 चा। या 17ने या 34 ला भाग जातो, भाग येतो 2 चा। आता खाली राहिले 33, वर राहिले 5 गुणिला 10 50 आणि 50 गुणिला 2 म्हणजेच 100। हे 5 गुणिला 10 50, 50 गुणिला 2 100/33। मग 33 ने जर 100 ला भाग दिला तर 33 त्रिक 99 आणि 100 मधून 99 गेले, उरला 1/33। तर पर्याय क्रमांक आहे 3.1/33। 33 त्रिक 90। पर्याय मध्ये उत्तर तर नाही, या ठिकाणी पर्यायामध्ये हे उत्तर असायला पाहिजे, परंतु पर्यायामध्ये सर्व चुकीचे आहे। तर बघा, आता जर आपण यांचा गुणाकार केला 33 गुणिला 3 किती होतात? 99 आणि त्यामध्ये 1 मिळवला तर हे येते 100/33। म्हणजे पर्याय हा बरोबर आहे 3.1/33। तर यामध्ये पर्याय दिलेले नाहीत, इथे 3 पाहिजे। बघूया पुढील प्रश्न। एका हॉलच्या लांबी आणि रुंदीत 23 मीटरची तफावत आहे आणि यामध्ये लांबी ही रुंदीपेक्षा अधिक आहे, ठीक आहे, लांबी रुंदीपेक्षा मोठी आणि त्यामध्ये फरक 23 आहे। तर याचा अर्थ रुंदी लहान आहे,
रुंदी लहान आहे तर रुंदी काय येणार, रुंदी आपण एक्स घेऊया. रुंदी जर एक्स घेतली तर आपल्याला लांबी घेता येईल पहा 23चा फरक आहे, म्हणजे लांबी येईल आणि ती मोठी आहे. ठीक आहे, लांबी ही रुंदीपेक्षा मोठी आहे. कितीने मोठी आहे? 23ने, कारण फरक कितीचा आहे? 23चा. जर हॉलच्या फरसबंदीची परिमिती ठीक आहे 206 मीटर असेल तर क्षेत्रफळ किती? आता इथे हॉलचे म्हणजे आयताकार आहे तर आयताचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे. मग सुरुवातीला आपल्याला ही लांबी आणि रुंदी काढावी लागेल. ही काढण्यासाठी आपल्याला अगोदर परिमिती काढावी लागेल. मग आयताची परिमिती ठीक आहे, आयताची परिमिती म्हणजेच काय तर 2 गुणेला लांबी अधिक रुंदी. मग लांबी आहे आपल्याकडे x अधिक 23 आणि रुंदी आहे x. आणि परिमिती आपल्याला दिलेली आहे 206. मग परिमिती दिली आपल्याला 206. त्यानंतर या ठिकाणी 2 गुणाकारामध्ये हे x आणि हे x किती झाले? 2x अधिक 23. नंतर 206. आता या 2 ने या 2 ला गुणा म्हणजे हे होईल 4x अधिक 23. आता आपल्याला x ची किंमत काढायची तर 4x एका बाजूला घ्या आणि हे जे अधिक मध्ये 23 आहेत ते 206 मधून वजा होतील. पलीकडल्या बाजूला गेले तर ते होतील वजा. मग या ठिकाणी वजा बाकी 6 वजा 3 3 राहिले आणि 20 वजा 2. ठीक आहे बघा 2 गुणेला 23 माफ करा या ठिकाणी 46 होतील. 46. ठीक आहे, आता हे 6 वजा 6 0 आणि 20 वजा 4 16 म्हणजे 160. तर 4x बरोबर काय येणार? 4x बरोबर 160. तर x बरोबर 4 ने याला भाग द्या 160 ला 40. आता x ची किंमत आपल्याकडे 40 आली. मग रुंदी किती होणार? रुंदी होणार 40. रुंदी येणार 40 आणि जी लांबी आहे लांबी 40 आणि 23 म्हणजे 63. ठीक आहे, ही झाली लांबी. मग आपल्याला काढायचं काय आता? क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिला रुंदी. ठीक आहे, मग लांबी आहे आपल्याकडे 63 आणि रुंदी आहे या ठिकाणी 40. तर हा 0 ॲज इट इज ठेवा. 4 गुणिला 3 12, 4 त्रिक 12 2, हातचा 1, 4 सकम 24 आणि 1 25. 2520. पर्याय क्रमांक बी. धन्यवाद.